पाहुण्यावर तुम्ही बघितले की पाहुणे जरी बघितले तरी सगळे आपल्या तालुक्यातलेच आहेत. पूर्वी काळ असायचं की आपल्याला वक्ता आणायचा, कुठेतरी शहरातून बोलावं लागायचं, इकडून बोलावं लागायचं. पण या तालुक्यामधून चांगले लेखक, चांगले कवी, चांगले वक्ते, चांगले समीक्षक अभ्यासक निर्माण झाले पाहिजे ही भूमिका घेऊन गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. आणि जेव्हा मी नवीन या कन्नडमध्ये आलो, साधारणतः 1999 मध्ये कन्नडमध्ये मी शामच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये नोकरीच्या निमित्ताने या तालुक्यामध्ये आलो. आणि तालुक्यामध्ये आल्यानंतर मी पाहिलं की हा तालुका फार वेगळा आहे, फार वेगळा आहे. इथं प्रचंड निसर्ग आहे, इतिहास भूगोलाचा वेगळा आहे, सामाजिक वातावरण वेगळ्या प्रकारचं, शेती वेगळ्या प्रकारची आहे. सांगण्यासारखं, अभ्यासण्यासारखं, पाहण्यासारखं या तालुक्यामध्ये खूप गोष्टी आहेत. आणि म्हणून हा तालुका समजून घेत असताना मी खूप फिरलो या तालुक्यामध्ये, प्रचंड फिरलो. अगदी रविवार असलं की गाडी काढायची आणि गावोगाव वेगवेगळ्या निमित्ताने, काही कार्यक्रमाच्या निमित्तानं